अर्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटलो आहोत. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या कार्यक्रमाचा आज आहे 41वा भाग आणि आपला सुरू आहे 5वा अध्याय कर्म संन्यास योग. हा समजावून घेतोय. कर्म आणि संन्यास म्हणजे काय, आपण या नावावर सुद्धा विशेष विचार केला होता. या नावाचं औचित्य सुद्धा समजावून घेतलं होतं. आणि कर्माचा सिद्धांत तर आपण 3ऱ्या अध्यायापासून पाहतोय. कर्म केलं की फळ मिळणारच. ते पुसून टाकता येत नाही, ते रिवाइंड करता येत नाही, ते वाईप ऑफ करता येत नाही. कर्म तुम्ही जे कराल त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागणारच. चांगलं कर्म केलं चांगलं फळ आहे, वाईट कर्म केलं वाईट फळ आहे. कर्माचा हा अटळ सिद्धांत आहे. तो कुणालाही टाळता येत नाही. प्रभू रामचंद्रांना सुद्धा वनवास स्वीकारावा लागलाच. म्हणजे आणि संत, आपले सगळेच संत यांना सुद्धा किती अडचणी येतात. मग ते टाळू शकत नाहीत का? पण नाही, हा टाळायचाच नसतो. कर्म केलं की त्याचं फळ भोगावंच लागतं आणि ते भोगूनच संपवावं लागतं. ते टाळून संपत नाही, त्याच्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हेही आपण वरचेवर अनेक वेळेला वारंवार पाहिलेलं आहे. असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे, सदा अबाधित सिद्धांत असा. काय म्हटलेलं आहे? हा अबाधित सिद्धांत आहे. सदा अबाधित सिद्धांत असा, असो पुण्य वा पाप पुरेपूर ते पदरी पडते कर्मफळाचे माप. कर्मफळाचं माप आपल्या पदरात पडणारच आहे, ते तुम्हाला टाळता येणार नाही. मग ते आनंदाने भोगून संपायचे. आपण मागच्या वेळेस पाहिलंच होतं की जीवन असंच आहे. ते कसं जगायचं आपण ठरवायचे. आपल्याला हे जीवन कणत कणत जगायचं आहे का गाणं म्हणत जगायचं आपणच ठरवायचं. गाणं म्हणत जर का आपण आनंदाने सुखाने जर का ह्या सगळ्याचा स्वीकार केला, सुख येणार आहे दुःख येणार आहे, ह्या सगळ्याचा स्वीकार करायचा आहे. आणि स्वीकार करता करता तो आपला स्वभाव होऊन जातो. आणि मग आपलं हे प्रारब्धाचं जे ऋण आहे ते हळूहळू हळू फिटत जातं आणि आपण त्या दोन्ही पाप पुण्यापासून मुक्त होतो. आणि म्हणजेच ही कैवल्यावस्था आहे. केवळ कैवल्यावस्था आपल्याला प्राप्त होते असं आपण वारंवार पाहतोय. त्याचा परत पुनरुच्चार मी केलेला आहे. पण काय करणार, ह्या अध्यायामध्ये हेच वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. तो मात्र सगळं करून त्यापासनं अलिप्त आहे. न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः.
तो कुणाचं पाप घेतही नाही, कुणाला काही देतही नाही. ना दत्ते कस्यचित पापं न चैव सुकृतं विभू, हेही आपण पाहिलं होतं. आणि त्याची सगळीच कर्म कशी आहेत हे बघत असताना तो सगळ्यात आहे पण अलिप्त आहे. पद्मपत्र मिवांभसा पाहिलं होतं. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र मिवांभसा. हे बघत असताना आपण त्या आणखीन एक गोष्ट पाहिली होती, त्याचं परत आठवण फक्त करून देते, स्मरण करून देते. कारण बोलल्यानंतर परत एक आठवडा उलटून गेलेला आहे आणि त्याच्यात अनेक काही व्यवहारातल्या गोष्टी घडत असतात, कदाचित विस्मरण होण्याची शक्यता आहे. मागच्या सोमवारी म्हणजे 2 आठवड्यापूर्वी आपण पाहिलं होतं की त्याचं रूप कसं आहे किंवा या संपूर्ण जगतामध्ये काय आहे. तर 5 गोष्टी आहेत. पंचदशीतलंच उदाहरण आपण पाहिलं होतं. अस्ति भाती प्रियम रूपम नाम चेदंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम. आठवते ना? आठवते आपल्याला, नक्कीच आठवते. अस्ति भाती आणि प्रिय. अस्ति म्हणजे आहे, अस्तित्व, एक्झिस्टन्स. भाती म्हणजे तेज आहे, प्रकाश आहे. आणि प्रिय म्हणजे आनंद स्वरूप आहे, म्हणजे सच्चित आनंद. हेच वेगळ्या शब्दात सांगितले. अस्ति भाती प्रिय हे 3 घटक कशाचे आहेत? त्या ब्रह्माचे आहेत. वस्तुतः ब्रह्माला घटक नाही आहेत बरं का. तो निष्कल आहे, त्याचे तुकडे करता येत नाहीत, त्याचे भाग पाडता येत नाहीत. पण तरी आपण आपल्या सोयीसाठी त्याला सच्चित आनंद रूप म्हणतो. तेच पंचदशीमध्ये सांगितले. अस्ति भाती प्रिय हे 3 आहेत, हे ब्रह्मरूप आहे. आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम. आणि जग कसं आहे तर नाम आणि रूपाचं हे संपूर्ण जग बनलेलं आहे. म्हणजे या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या संसारामध्ये पाहिलं तर 5च घटक आहेत. अस्ति भाती प्रिय, नाम आणि रूप, हे 5 घटकांचं हे संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण विश्व बनलेलं आहे. असंही आपण पाहिलं होतं. त्याचं परत थोडंसं आठवण करून दिली. आता हे सगळं करण्यासाठी ज्ञान प्राप्त करायचे. ज्ञानेन तु तदज्ञान येषां नाशितमात्मनः. कारण खरंच आहे ना, ज्ञानात एव तु कैवल्यम. ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होणार आहे. आणि ते ज्ञान कुठलं आहे? ते आत्मज्ञान आहे, असंही आपण पाहिलं होतं. आणि मग त्याच्यासाठी 4 उदाहरणं पण पाहिली होती. तो कसा, जो सिद्ध पुरुष आहे, जो पोचलेला आहे, तो कसा आहे? तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञानमा निर्धूतकल्मषाः. असं त्याचं आपण श्लोकही पाहिला होता. सगळीकडे समदृष्टी कशी पाहिजे हेही आपण विद्या विनय संपन्ने पाहिलं होतं. असे अनेक श्लोक पाहिले होते. पण मागच्या भागामध्ये विशेष करून, आधी आपले 19 श्लोक झाले होते, पण मागच्या भागामध्ये मी बोलले होते आपल्याशी, आपल्याला आठवत असेल, एका श्लोकावर जास्त आपण फोकस केला होता. न प्रहृष्येत प्रियम प्राप्य. 5व्या अध्यायातला 20वा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा तुम्ही म्हणाला, हा कोणी ठरवला महत्त्वाचा? प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. महत्त्वाचा श्लोक, गीतेतले आवडलेले 5 श्लोक काढा, 7 श्लोक काढा असं सांगितलं तर प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे तो श्लोक काढला जाईल. पण तरीसुद्धा मला तरी असं वाटतं की आपण प्रापंचिक आहोत, कसं वागायला पाहिजे हे या श्लोकात फार सुंदर सांगितलं आहे. न प्रहृष्येत प्रियम प्राप्य. आणि नेमकी गफलत इथेच होती, चूक आपली इथेच होते. जरा काही मनासारखं घडलं की आपण अगदी हुरळून जातो, नाचायलाच लागतो. पण तेही करायचं नाही. न प्रहृष्येत प्रियम प्राप्य न उद्विजेत प्राप्य च अप्रियम. आणि अप्रियाचा किंवा प्रतिकूल गोष्टी घडल्या, मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की दुःखात करतही बसायचं नाही, रडतही बसायचं नाही आहे. या दोन्हीच्या पलीकडे जायला सांगितलं आहे. आणि त्यालाच म्हटलेलं आहे ह्या अध्यायात स्थिर बुद्धी. दुसऱ्या अध्यायात आपण त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं होतं, या अध्यायामध्ये त्याला स्थिर बुद्धी. आणि काय म्हटलेलं, आणखीन एक विशेषण वापरलं आहे, त्याचाही आपण विचार केला होता. असमूढो. असमूढो काय, आपण त्याचा अर्थ पाहिला होता. मूढ म्हणजे अविवेकी, मूर्ख नाही बरं का, पण ज्याला सारासार विवेक नाही आहे, आत्मानात्मविवेक कळत नाही, तो मूढ. आणि सममूढ म्हणजे अगदीच मूढ आहे. सम लागला की अगदी म्हणजे जास्त असं त्याचा अर्थ होतो. सममूढ आहे. आणि जो सममूढ नाही तो असमूढ म्हणजे ज्ञानी, विवेकी. मग हा कसा आहे? स्थिर बुद्धी, असमूढ. आणि मग तो कुठपर्यंत पोचतो? ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. ब्रह्म जाणणार आहे पण ब्रह्मापर्यंत पोचलेला आहे असंही म्हटलेलं आहे. हे सगळं बघत असताना आपण चतुर्दशीची पण व्याख्या पाहिली होती.
पौर्णिमेच्या आदल्या दिवशी असते चतुर्दशी, तेव्हा 14 कला असतात. वाटतात पौर्णिमेसारखा चंद्र, पण तो खरा नसतो. मग ही सुद्धा ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः किंवा अहम ब्रह्मास्मी ही अवस्थासुद्धा अलीकडचीच आहे, अजून पोचलेला नाही आहे. कारण त्याच्यामध्ये अहम आहे आणि अस्मी आहे. जेव्हा खरा पोचतो, जेव्हा तो ब्रह्मस्वरूप होतो, तेव्हा अहम आणि अस्मी गळून पडतात. हे पाहिलं होतं आणि मी आपल्याशी बोलले होते, आपल्याला आठवत असेल कदाचित. या श्लोकावर चिंतन करायचे, या श्लोकावर जास्त मनन करायचे, अभ्यास करायचे. आणि आपल्याला एक गृहपाठ पण दिला होता की या श्लोकावर आपल्याला जे स्फुरेल, जे कुठल्या पुस्तकात असेल, कुठल्या वक्त्याच्या व्याख्यानामध्ये आलं असेल, कुठे ऐकलं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या तुम्ही अभ्यास करत असलेल्या इतर ग्रंथाशी त्याचं काही साधर्म्य असेल, तर आपण त्याच्याबद्दल 1-2 पानं जरूर लिहायचं आहे आपला अभ्यास वाढवण्यासाठी. हा काही गृहपाठ नाही आहे, हा कोणी तपासणार नाही, याला मार्क्स नाही आहेत, काही नाही आहे. पण आपल्याला आपली उन्नती करायची. आपलं ठरलं आहे की नाही, ह्या जन्मात जेवढं आत्ता जाग आली आहे ना, आत्तापासनं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला प्रयत्न कशासाठी करायचे? उन्नतीसाठी. मला पुढच्या जन्मी का होईना मला मोक्षापर्यंत जायचे आणि त्याच्यासाठी जेवढं शक्य आहे, जेवढं आयुष्य किती आहे माहिती नाही आहे, तुम्हालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही किती, अजून 2 वर्षे, 5 वर्षे, 25 वर्षे, पुढच्याच क्षणाला मृत्यू, हेही माहिती नाही. पण जेवढं आहे तेवढं आता मात्र सार्थकी लावायचे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, या शरीराचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. या देहाचेनी आधारे सच्चिदानंद पदवी आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठीच आपला हा प्रयत्न सगळा चाललेला आहे. आपले मागच्या वेळेस 3च श्लोक झाले, ते 20, 21 आणि 22. आणि त्या श्लोकामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की हे जे विषयांचे उपभोग आहेत ना, या आत्ता जे आम्हाला आकर्षक वाटतात, आत्ता जे आम्हाला भुलवणारे विषय आहेत, ते कसे आहेत? बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा विंदती आत्मनीयत सुखम सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम एवं अक्षयम अश्नुते. त्याला अक्षय सुखाचा अनुभव कसा येतो? जो या विषय सुखाच्या मागे लागत नाही, पण अंतरातलं जे अंतरंग सुख जे आहे ते ज्याला प्राप्त होतो त्याला अक्षय सुखाचा अनुभव येतो. त्याच्यासाठी आपण उदाहरण पाहिलं होतं, सर्पफणीची सावली. आठवतंय आपल्याला? सांगे सर्पफणीची सावली ती शीतल होईल केतुली मूषकासी. एकदा उंदीर असा उन्हातनं अगदी धावत धावत चालला होता आणि त्याला एका ठिकाणी सावली दिसली. त्याला वाटलं, वा किती गार सावली, किती छान वाटतंय. पण ती सावली कशाची होती? अहो, सर्पाने फणा धरला होता. सर्प असा फणा उभारून होता आणि त्या फण्याची सावली पडली होती. ती शीतल असेल का? वाटली, क्षणभर शीतल वाटली सुद्धा, पण दुसऱ्याच क्षणी तो सर्प त्याला डसणार आहे, गिळंकृत करणार आहे त्या उंदराला. आपण सुद्धा असेच आहोत. हा काळरूपी सर्प आपल्याला कधी ग्रासेल सांगता येत नाही. त्यामुळे विषय सुखाच्या या भौतिक गोष्टींच्या फार आहारी जायचं नाही. उपभोग घ्यायचा, पण हे जाणून घ्यायचा की ते मिथ्या आहे, ते संपणार आहे, ते फसवं आहे, ते तात्पुरतं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि चिरंतन सुखाचं त्याचा ध्यास घ्यायचा आहे, असंही आपण पाहिलं होतं. कारण हे सगळे जे भोग आहेत ना, येही संस्पर्श ज्या भोगा दुःख यो नय एव ते. दुःखच याच्यातनं प्राप्त होणार आहे. कारण या भोगांना आदी आहे आणि अंत आहे. आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. त्याच्यामध्ये जे बुध लोक आहेत, बुधजन म्हणजे जे शहाणे आहेत, शहाणे म्हणजे मोठ्या पदव्या प्राप्त केलेले, खूप अभ्यास केलेले असं नाही आहे. ज्याला स्वतःच्या कल्याणाची काळजी आहे, ज्याला कैवल्याचा ज्यांनी ध्यास घेतलेला आहे, तो त्याला बुध म्हटलेलं आहे. ते बुध लोक अशा भोगामध्ये रमत नाहीत. असे आपण 22 श्लोक पाहिले होते. आज मात्र आपल्याला पुढचे 7 श्लोकांचा अभ्यास करायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला आता वाटचाल करूया. 23वा श्लोक आहे, शक्नोती हैव यस् सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात्. मग उपाय काय आहे? हे सगळं जर आम्हाला खरंच प्राप्त करायचे तर उपाय सांगा ना. नुसत्याच समस्या नका सांगू, आम्हाला उपाय सांगा. आहे, लगेच उपाय सांगितलेला आहे. कामक्रोधोद्भवं वेगम सयुक्त ससुखी नरः. काम आणि क्रोध हे आवेग आहेत, या आमच्या वृत्ती आहेत. आणि वृत्तीतून ते रिपू निर्माण झालेले आहेत, षड रिपू आहेत.
आणि त्याच्यातले प्रमुख आहेत ते काम आणि क्रोध. त्यांना काय करायचं, शक्नोती, त्यांना सहन करायचं आहे. सोढुम शब्द बघा काय सुंदर वापरलं आहे, सोढुम. सोढुम हे सहधातूचं तुमंत अव्यय आहे. आपल्याला फार खोलात नाही जायचं व्याकरणाच्या, पण तुमंत म्हणजे करण्यासाठी. हे हेत्वर्थ काय, हेतू आहे त्याच्यामध्ये. हे सहन करण्यासाठी जो प्रयत्न करतो, जो सहन करू शकतो. आणि केव्हा सहन करायचं आहे, प्राक शरीर विमोक्षणात. प्राक म्हणजे पूर्वी, शरीर म्हणजे देह, आणि विमोक्षणात म्हणजे देह टाकण्यापूर्वी, देह मृत्युमुखी पडण्यापूर्वी जो हे सगळे आवेग सहन करतो त्याला म्हटलेलं आहे सयुक्त. तोच योग्य पुरुष आहे, तोच युक्त आहे, तोच जोडलेला आहे. आणि ससुखी न रहा. आणि युक्त आणि सुखी याच्यामध्ये सुद्धा दोन छटा आहेत बरं का, शेड्स आहेत. युक्त म्हणजे ज्याला पारलौकिक फळ मिळतं, पलीकडचं फळ मिळतं, स्पिरिच्युअल ज्याला त्याचं लाभ मिळतो तो युक्त आहे. आणि सुखी म्हणजे ह्या जन्मातलं, ह्या भौतिक गोष्टीतलं जे सुख मिळतं तेही त्याला प्राप्त होतं. असे दोन्ही सुख प्राप्त करणारा सयुक्त ससुखी नरहा असा शब्दशः अर्थ आहे. जीवन आपण जगत असतो, अनेक प्रसंग घडत असतात आणि त्याचा बरा वाईट परिणाम आपल्या मनावर होतच असतो. अगदी रस्त्याने जाताना सुद्धा कुठे ॲक्सिडेंट झाला, कुठे काही चांगली घटना घडली, कुठे मिरवणूक चालली आहे, कुठे कुणाचं लग्न आहे, कुठे काही कुणाचं कानावर पडलं, लगेच मनावर परिणाम होतो, लगेच. आणि त्यामुळे लहानशा या खड्यामुळे जसे तरंग निर्माण होतात, तसा एखादा जरी विचार बाहेरून मनात आला की लगेच आमचे तरंग सुरू होतात. आणि मग त्यालाच म्हटलेलं आहे, आणि मग त्याला आम्ही रिॲक्ट करतो. एखादं काही चांगला बरा वाईट प्रसंग घडला की त्याला आम्ही रिॲक्ट करतो, रिस्पॉन्ड करतो. रिॲक्ट म्हणजे रिॲक्शन देतो, त्यालाच म्हटलेलं आहे प्रतिक्रिया, किंवा त्याला म्हटलेलं आहे आवेग. आणि त्याच्यातनं मग काय होतं, द्वंद्व, संघर्ष, अस्वस्थता, मन अस्वस्थ होतं. या सगळ्यावर उपाय काय आहे, तर मग हे जीवन जगत असताना मृत्यू येण्यापूर्वीच या कामक्रोधावर विजय मिळवायचा आहे. मग विजय मिळवण्यासाठी सतत सावध पाहिजे, सतत दक्ष राहिलं पाहिजे. आणि कसं आहे, ॲलर्ट राहायचं आहे. पण ह्या जगामध्ये विषय पुष्कळ आहेत, हो, पुष्कळ विषय आहेत. पण सगळे विषय काही आम्हाला आकर्षित करत नाहीत. अनेक गोष्टी आहेत, अगदी मोठाले बार आहेत, काही मद्याची दुकानं आहेत, काही संगीताच्या गोष्टी आहेत. सगळेच विषय काही आम्हाला आकर्षित करत नाहीत. तर आमची इंद्रिय आणि ते विषय यांचा संयोग होतो, तेव्हा एखादी गोष्ट आम्हाला भुरळ पाडते. त्याच्यासाठी मग ते मन अगदी अधीर होतं, व्याकुळ होतं, ते पाहिजेच असं वाटायला लागतं, त्याचं चिंतन सुरू होतं. आणि या वृत्तीला म्हटलेले काम. पाहिले आपण, ध्याय येतो विषयान पुंसहा, दुसऱ्या अध्यायात पाहिले. पण ह्या कामामुळे काय होतं, सारासार विचारच नाहीसा होतो. सदसद विवेक बुद्धी आहे ना, तीच नष्ट होऊन जाते. आणि मग काय होतं, कुठल्याही कर्मासाठी मग तो माणूस प्रवृत्त होतो. एखादी गोष्ट मला पाहिजे म्हणजे पाहिजेच जेव्हा असं ठरतं, तेव्हा मग त्याच्यासाठी सगळा व्यवहारातली तुमचं पद काय आहे, तुमची प्रतिष्ठा काय आहे, तुमचं कुटुंबाचं एकूण आचरण कसं, याच्या विरुद्धच तो माणूस वागायला लागतो. आणि खरं म्हटलं ना तर वयानुसार माणूस शांत झाला पाहिजे. जसजसा वृद्ध होत जातो तसा परिपक्व व्हायला पाहिजे की नाही, पण होत नाही ना. कामविकारांनी एकदा तो पछाडला ना की तो कामांध होतो, अंध होतो, त्याला कशाचा सगळ्याचा विसरच पडतो. आपलं आत्तापर्यंतचं काय रेप्युटेशन काय हे सगळं विसरून जातो. आचार्य तर आमचे म्हणतात, अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. अंग अगदी गलित गात्र झाले, धड चालता येत नाही, हातपाय थरथर कापतायत. अंगम गलितम पलितम मुंडम, मान अगदी डुगडुग डुगडुग हलतीये. दशनविहीनम जातम तुंडम, तोंडामध्ये एक दात सुद्धा शिल्लक राहिला नाहीये. वृद्धो याती गृहीत्वा दंडम, काठी घेऊन जेमतेम कसा बसा चालतोय. एवढं सगळं आहे, पण आशा सुटली आहे का, काम संपलाय का, नाही ना. अहो जास्तच उफाळून येतो. त्यामुळे तदपि न मुंचती आशा पिंडम, तरीसुद्धा आशा काही सुटत नाही. आणि बघा व्यवहारात आपण पाहतो, अगदी वृद्धपणी सुद्धा माणसं कशी घसरतात ना. एखादा अगदी संयमी पुरुषसुद्धा
त्या कामविकाराच्या अधीन झाला किंवा एखादे सत्पुरुषसुद्धा सज्जन बुवा म्हणा, बापू म्हणा, महंत म्हणा, महाराज स्वामी असे सुद्धा आपण पाहिलेले आहेत की कामविकाराच्या मोहित होऊन त्यांनी आत्तापर्यंत जे कमावलं होतं, ज्ञानही होतं त्यांच्याकडे, पण ते सगळे अधोगतीला गेल्याचं आपण पाहतो. अशी गोष्ट झाली की सावधानता संपते, विवेक संपतो, बुद्धी भ्रष्ट होते, तत्त्वज्ञान सगळं लंगडं पडतं, चांगुलपणा धुळीला मिळतो आणि त्याचं संपूर्ण अधःपतन होतं. प्रवाह पतित म्हणतात ना, असा तो प्रवाहाबरोबर वाहत जातो. आणि कामाचं हेच आहे. महाभारतात सुद्धा सांगून ठेवलंय, न जातु काम कामानां उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्त्मैव भूय एवाभिवर्धते. त्या अग्नीमध्ये जेवढं हवीर द्रव्य घालवा तेवढं ते अग्नी भडकत जातो. तसंच या मनाचं आहे. कितीही त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या कामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कामना भडकतच जातात. आणि ह्याच कामाचं पुढचं रूप आहे ते म्हणजे क्रोध. म्हणजे बघा ना, कामना पूर्ण झाली नाही की क्रोध येतोच. अग्नी काय करतो, त्याच्या आश्रया आलेल्या काष्ठाचं पुन्हा त्या अग्नीतच रूपांतर करतो, ते भस्मसातच करून टाकतो. तसंच ह्याचा विवेकसुद्धा संयम सगळा सुटून जातो. हा खरा संयमी होता, पण एखाद्या कामविकाराने तो त्याचा सगळा संयम सुटायला लागतो. मग तो खाऊ नये ते खातो, बोलू नये ते बोलतो, करू नये ते करतो, कुठलाच ताळतंत्र राहत नाही. आणि मग त्याचा परिणाम होतो बरं का शरीरावर. आंतरिक दाह निर्माण होतो. कामभावनेने आंतरिक दाह, जळजळ निर्माण होते आणि शरीर सगळं आतून अगदी करपायला लागतं. आपल्याला माहिती आहे, सगळेच बहुतेक 85% आजार आहेत ते सगळे मनावर अवलंबून आहेत, सायकोसोमॅटिक आजार आहेत. अशा मनामध्ये मग शांती राहील का? आनंदाची अनुभूती येईल का? शरीरही बिघडणार, मनही बिघडणार. म्हणून मुळावरच घाव घालायचे. काम आणि क्रोधाचे आवेग आवरायचा प्रयत्न करायचे. केव्हा? प्राक शरीर विमोक्षणात. प्राक शरीर, प्राक म्हणजे पूर्वी, शरीर सोडण्यापूर्वीच याचा सगळा अभ्यास करायचा आहे. पण शरीर सोडण्यापूर्वी म्हणजे म्हातारपणी नाही बरं का, अगदी लवकर म्हणजे कळत्या वयातच. अगदी बालपणाची काही 5-7 वर्ष सोडून द्या, पण कळत्या वयापासनं हा अभ्यास व्हायला पाहिजे. काम क्रोधावर नियंत्रण व्हायला पाहिजे. आणि तरुण वयामध्ये खरं तर तितिक्षा जास्त सांभाळली पाहिजे. तितिक्षेच्या साहाय्याने ते सहन करता येऊ शकतं. आणि असा जो आहे, आणि म्हणूनच आपल्याकडे ब्रह्मचर्याश्रम, गुरुकुलामध्ये निवास, कारण तिथे संयम शिकायला मिळतो. सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडत नसतात, त्यामुळेच तर ब्रह्मचर्याश्रम सांगितलं. आणि तितिक्षेच्या साहाय्याने सहन करता येतं. आणि साधना जशी वाढेल तसतशी ज्ञानप्राप्ती होते. मग तो योगी होतो, ज्ञानी होतो आणि त्याला निरतिशय अशा ब्रह्माची प्राप्ती होते. केव्हा? हे तरुण वयापासूनच सांभाळायला पाहिजे. तरुण म्हणजे अगदी लहानच, अगदी उपनयनानंतर साधारण 8 वर्षाच्या नंतर हे सगळे आवेग सांभाळण्याचं एक प्रशिक्षणच द्यायला पाहिजे. समर्थ तर आमचे काय म्हणतात, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी, चळे ना मनी निश्चयो दृढ झाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. तारुण्य काळामध्येच आरण्य सेवन करायचं, म्हणजे जंगलात नाही जायचं बरं का. मग काय करायचं तर प्रतिकूल गोष्टींचा सामना करण्याची सवय करायची. घरीच राहा, पण सगळ्याच चैनीच्या गोष्टी प्राप्त होतील असं नाही आहे. थोड्या मनाविरुद्ध, थोड्या देहाला कष्ट देणाऱ्या गोष्टी जमायलाच पाहिजे. आणि खरंच आहे, विषय समोर असूनसुद्धा जो त्यांना जिंकून घेतो, त्यांच्यावर संयम करतो, तोच खरा सयुक्तस्स सुखी नरः. अहो, सामान्य माणसांची गोष्ट तर जाऊच दे. प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मचर्याचं सेवन कुठे केलं होतं? वनवासात सुद्धा. 14 वर्ष वनवास होता. आपल्याला लक्ष्मणाचा विरह कळतो, उर्मिलेचं दुःख जाणवतं. पण बघा, प्रभू रामचंद्र आणि सीतामाई विवाहित असून एकमेकांच्या जवळ असून सुद्धा त्यांनी संयम बाळगला होता. ब्रह्मचर्याचं पालन केलेलं होतं.
केवढा हा थोर संयम आहे, किती हा श्रेष्ठ संयम आहे. आणि म्हणून ते त्यांचं तर आता वेगळंच आहे, पण आपल्याला सुद्धा हा संयम बाळगता यायला पाहिजे. आणि म्हणूनच गीता सांगते, काम क्रोधोद्भवं वेगम सयुक्त सुखी नरहा. आणि बघा ना, हा मनुष्य जन्म लाभलाय, पण जर त्याचा काहीच उपयोग करून घेतला नाही, कृतकृत्यता सार्थक केलं नाही, तर त्या माणसाला दुर्दैवी समजावं, करंटा समजावं. कारण केवळ मनुष्य जातच हे सगळं प्राप्त करू शकते. मुंगीला मोक्ष नाही मिळत, कुत्र्याला मोक्ष नाही मिळत, कावळ्याला मोक्ष नाही मिळत, फक्त मनुष्यालाच मिळू शकतो. पण मनुष्य जन्मातच 2 शक्ती आहेत आपल्याकडे, इच्छाशक्ती आहे आणि ज्ञानशक्ती आहे आणि क्रियाशक्ती, 3 शक्ती. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांच्या साहाय्याने मनुष्य स्वतःची प्रगती करून घेऊ शकतो. पण त्याच्या उलटही होऊ शकतं, रिव्हर्ससुद्धा होऊ शकतं. कारण इंद्रिय ही बहिर्मुख आहेत, विषयासक्त आहेत, त्यांना आत वळवायचे, आंतरिक शांती, पूर्णता मिळवणं हेच तर खरं प्रत्येकाचं परमकर्तव्य आहे. म्हणून इथे शक्नोती हैव यस् सोढुम या श्लोकाचा आपण विचार केला. पुढे म्हटलेले योंत सुखोंतरारामस्तथांतर ज्योतिरेव यः. आता ह्याच्यात सुद्धा 3 साधकाची 3 लक्षणं सांगितले. तो कसा आहे? अंतःसुख आहे, अंतराराम आहे आणि अंतर्ज्योती आहे. सयोगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोधिगच्छति. म्हणजे ज्याला बाकीच्या बाहेरच्या प्रकृतीजन्य गोष्टीमध्ये सुख दिसत नाही. सुख कुठे आहे? अंतःसुख. योंतःसुखोंत, अंतःसुखी जो आहे किंवा ज्याची प्राप्ती निरंतर होत असते, सतत आम्हाला ते सुख लाभत असतं, पण आम्हाला ते कळत नाही, आम्ही विषयात अडकल्यामुळे. पण अंतःसुखी जो आहे तो श्रेष्ठ म्हटलेला आहे. अंतराराम म्हणजे काय? बाहेरच्या भोगात रममाण न होता जो केवळ परमात्म तत्वामध्येच रममाण होतो. बाहेरच्या गोष्टी करतो, शरीराने बाहेरच्या गोष्टी करतो, पण अनुसंधान आहे ते परमात्म्याचं आहे. प्रपंचातलं व्यवहार करत असताना सुद्धा म्हणजे काही बरं का, आता सगळेच संत बघा ना, तुकाराम महाराजांची तर सावकारी होती, दुकान होतं, वाण्याचं दुकान होतं, सावकारी होती. किंवा गोरा कुंभार घ्या, नरहरी सोनार घ्या, सावता माळी घ्या, शिंपी घ्या, सगळ्याच संतांनी आपली कर्म केली, कर्तव्य कर्म, व्यवसाय केला, पण परमात्म्याशी त्यांचा व्यवहार होत असतो, अनुसंधान होत असतो. आणि त्याला म्हणून म्हटलेलं आहे अंतरारामः. आणि अंतर्ज्योती म्हणजे काय? ज्योती आहे बरं का, प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ज्योती आहे. ती कुठली आहे? परमात्म तत्वाचं ज्ञान हेच सगळ्या ज्ञानाचा आधारसुद्धा आहे आणि प्रकाशकसुद्धा आहे. आणि हे ज्ञान साधकाच्या ठिकाणी प्रतिक्षणी क्षणोक्षणी जागृत असतं. आणि म्हणून तो कसा आहे? अंतर्ज्योती आहे. आणि ज्योती म्हणजे आत ज्ञानाचा दीप तेवत ठेवायचा आहे. आणि अंत, सगळीकडे अंत शब्द वापरला आहे, कारण ते आत्मस्वरूप कुठे आहे? सगळ्यांच्या आतमध्ये, म्हणून तो अंत वापरला आहे. अंतःपूर्ण बहिःपूर्ण पूर्ण कुंभ इवार्णवे, अंतःशून्य बहिःशून्य पूर्ण कुंभ इवांबरे. एखादा घडा समुद्रात सोडला, आतही पूर्ण भरतो, बाहेरही पूर्ण भरलेला आहे, कारण तो अर्णवामध्ये, समुद्रामध्ये. पण एखादा घडा जर का बाहेर ठेवला, आकाशामध्ये म्हणजे पोकळीमध्ये ठेवला, तर अंतःशून्य, आतही शून्य आहे, बाहेरही शून्य आहे, पूर्ण कुंभ शून्य इवांबरे. आकाशामध्ये ते शून्यच असते. एक तर शून्य आहे किंवा पूर्ण आहे, तुम्ही काहीही म्हणा त्याला, पण स्वरूप ते एकच आहे. आणि बघा ना, जोपर्यंत तो साधक परिच्छिन्न असतो तोपर्यंत ब्रह्मामध्ये त्याची स्थिती तो वेगळी समजतो. परिच्छिन्न याचाच अर्थ आहे तुकडा, अंश. मी वेगळी आहे आणि ते ईश स्वरूप वेगळे असं जोपर्यंत मी समजते तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे. तोपर्यंत तो आपल्या स्थितीचा अनुभव करत असतो. मात्र जो खरा साधक आहे, जो सिद्ध पदाला पोचला आहे, तो एकदा ब्रह्मभूत झाला की तो परिच्छिन्न राहत नाही, तो तुकडा राहत नाही, तो त्याच्याशी एकरूपच होऊन जातो. आणि मग असा ब्रह्मनिर्वाण कुठेपर्यंत पोचतो? सयोगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोधिगच्छति. ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय आहे?
ज्याच्यामध्ये काही चलबिचल नाही आहे, खळबळ नाही आहे, जे अतिशय शांत आहे ते पद आहे. आपण दुसऱ्या अध्यायात ब्राह्मी स्थिती पाहिली होती, तेच हे पद आहे. तिथे अभिन्नता आहे, तिथे एकरूपता आहे. त्याचं व्यक्तित्वच संपून गेल्यामुळे अनुभवणारा वेगळा आणि अनुभव घेण्याची गोष्ट वेगळी असं काही उरतच नाही. तो स्वतः ब्रह्म होऊन ब्रह्माला प्राप्त होतो. आता ही मात्र पौर्णिमेची स्थिती, ही शेवटची अंतिम स्थिती आहे. मागे पाहिलं होतं ती चतुर्दशी होती, तोपर्यंत पोचला नव्हता, कारण अहमचं स्फुरण होतं, अहमचं भान होतं. आता मात्र पोचलाय. मग त्याला काय प्राप्त होतं? असा जो पोचतो त्याला काय प्राप्त होतं? लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषः छिन्नद्वैधा यतात्मान सर्वभूतहिते रताः. यतात्मान येतो. एक एक शब्द काय गीतेतला प्रत्येक शब्द विचार करावा तेवढा कमीच आहे. यतात्मानः, यत आत्मानः. यत म्हणजे नियत केलेलं आहे, संयमित केलेलं आहे. शरीर म्हणा, इंद्रिय म्हणा, मन म्हणा, वश करण्यासाठी आता वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. ते सहजतेने सुगमतेने वश होतात. लभन्ते इथे म्हटलेलं आहे छिन्नद्वैधा यतात्मान. प्रयत्न करायला लागले की त्याच्यामध्ये थोडी गौणता येते, त्याच्यामध्ये थोडं सेकंडरी स्टेज आहे. इथे प्रयत्नच करायचे नाही, सगळी इंद्रिय वश झालेले आहेत. इंद्रिय, शरीर, मन सगळं वश झालेलं आहे. आणि मग सर्वभूतही ते रताः. आणि प्रत्येक क्रिया त्यांची जी असते ना ती जनकल्याणासाठी असते. प्रत्येक क्रिया दुसऱ्यांच्या हितासाठी असते. सर्वभूतहि ते रताः. लोककल्याणासाठी, लोकसंग्रहासाठी ते सगळा जो व्यवहार करतात ना ते त्याच्यासाठीच करतात. सगळेच संत बघा स्वतःसाठी जगतच नाहीत. तुकाराम महाराज तर म्हणतात उरलो उपकारापुरता. देह आहे माझा, पण आता माझ्याच्याने मला स्वतःच्या कधीच त्यांनी केलं नाही. तरुण वयात सुद्धा नाही. स्वतःच्या कुटुंबापुरता विचार तर कधीच केला नाही. आणि शेवटी ते म्हणतात की आता मला काय असून नसून माझा देह राहिला काय आणि गेला काय. उरलो उपकारापुरता. आणि माऊलींनी सुद्धा पसायदान मागितलं, स्वतःसाठी काही मागितलं का? ज्या समाजाने त्यांना एवढा त्रास दिला त्या समाजासाठीच परत मागितलं, त्यांना वगळलेलं नाही आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी व्रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. किती व्यापक मागणी आहे ना. कितीही त्रास सहन केला तरी शेवटी त्यांना असं वाटतं की हे सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, ही त्यांची भावना आहे. किंवा हो आमचे समर्थसुद्धा काय म्हणतात, पावन भिक्षा दे रे राम मध्ये म्हणतात मजविण तू मज दे रे राम. मी नकोच, मला तूच पाहिजेस, मी विरवून गेला पाहिजे, मी संपून गेला पाहिजे, अशी ही उदात्त प्रार्थना केवळ संतच करू जाणे. आम्हाला तेवढी जमणार नाही, पण प्रयत्न करायला हरकत काय आहे. प्रयत्न करत जर का आपल्याला हे कामक्रोधाचे आवेग आवरले, सगळ्या भूतांच्या जनहितासाठी काम, प्रत्येक आमचं क्रिया जनहितासाठी व्हायला लागली, इंद्रिय संयमित झाली तर कदाचित जमेल सुद्धा. पण इथे काय म्हटलेलं आहे, लभन्ते ब्रह्मनिर्वाणम. कुणाला? ऋषयः. ऋषी म्हणजे कोण आहे? ज्यांना त्या तत्वाचं पूर्णपणाने आकलन झालेलं आहे ते खरे ते ऋषी आहेत. असे ऋषी कसे असतात? तत्वदर्शी. ऋषीमध्ये सुद्धा ऋषधातू आहे. ऋषधातूचा अर्थ आहे ज्ञान. आणि ज्ञान केव्हा प्राप्त होतं? तरल अवस्थेमध्ये, या स्थूल देहामध्ये नाही. जसे विचार तरल सूक्ष्म होत जातात तसं त्यांना ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ऋषी कसे असतात? तत्वदर्शी आहेत, द्रष्टे आहेत, तरल बुद्धी असणारे आहेत. आणि मग त्यांना ऋषी म्हटलेले आहे. मग ते कसे होतात? छिन्नद्वैधा. एक एक शब्द काय गोड आहे, आणि नुसताच गोड नाही हो, आशय गर्भ आहे. छिन्नद्वैधा. छिन्न शब्द फार वेळेला गीतेत वापरले, छिन्न संशयाः. आणि बघा ना, एकदा का दृढ निश्चय झाला की सगळे संशय नष्टच होऊन जातात. आणि संशय नष्ट होणं हेच तर ज्ञानाचं एक लक्षण मानलं जातं. शेवटी सुद्धा अर्जुन म्हणतो ना, स्थितोस्मी गतसंदेहः. आणि संशय कशाचे असतात? आम्हाला पुष्कळ संशय आहेत, आमच्या मनामध्ये विकल्प आहेत, आम्हाला संदेह आहेत. आत्मा आहे का नाही, असेल तर तो कसा आहे, चैतन्य स्वरूप आहे का जड आहे,
तो नित्य आहे का अनित्य आहे, त्याचा देहाशी संबंध काय, आधी देह झाला का आधी आत्मा झाला, कर्ता भोगता आहे का तो असंग आहे, आत्मज्ञानाने नक्की मुक्ती प्राप्त होणार आहे का, किती संशय आहेत आमच्या मनामध्ये. पण इथे हे साधक, हे सिद्ध, हे ऋषी छिन्न द्वैधा, द्विधा मनस्थिती संपलीच आहे, छिन्न झालेले आहेत. आणि मग त्यांना आत्मज्ञान प्राप्त होते. आणखीन काय म्हटलेलं आहे, आणखीन त्यांना एक विशेषण वापरले बघा, क्षीण कल्मषाः. कल्मष म्हणजे पाप, कल्मष म्हणजे दोष. कुठले दोष आहेत या ऋषींच्या अंगात किंवा आमच्याही अंगात कुठले दोष आहेत? सगळ्यात प्रमुख दोष कुठला आहे? सगळ्यात प्रमुख आम्ही पाप करतो, मोठं पाप करतो ते काय आहे? तर प्रकृतीशी स्वतःचा संबंध मानणं हाच मोठा दोष आहे आमचा. देहाला मी समजते ना, देह म्हणजे मी समजणं हेच मोठं पाप आहे, हाच मोठा दोष आहे. तो काढून टाकायचा. क्षीण कल्मष व्हायचं असेल तर ते मोठं पाप नाहीसं व्हायला पाहिजे. म्हणजे बघा, प्रकृती आणि तिचं कार्य यांच्याशी इंद्रिय, मन, बुद्धी हे सगळे संबंधित आहेत. त्यांच्यापासून मी कोण आहे? मी वेगळा आहे, मी त्याच्यातला अडकलेला नाही आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योमभूमी न तेजो न वायुर. मी कसा आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी वेगळा आहे, मी अलिप्त आहे, मी असंग आहे. असंगोहम 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 पुनः पुन्हा. आणि मग असं जेव्हा मनाला पटतं, हा दृढ निश्चय होतो, तेव्हा आपोआप बाह्य गोष्टीशी आपला संबंध विच्छेद होतो आणि मग निर्विकारता येते. आणि मग असा जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे त्याला काय प्राप्त होतं? ब्रह्मनिर्वाण, ब्रह्मस्वरूपाची निरतिशय अशी शांती प्राप्त होते. तो इथे अडकतच नाही, बाकी कशातही अडकत नाही आणि मग तो त्या शांतीपर्यंत पोचतो. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, छिन्न द्वैधा यतात्मान सर्वभूतहिते रताः. आणि मग त्याचं कार्य एवढंच उरतं की बुडते हे जन देखवे ना डोळा. किंवा असंही म्हटलेलं आहे, ऐसी कळवळ्याची जाती लाभाविण करी प्रीती. काय लाभ होता हो? समर्थांनी एवढं भारत भ्रमण केलं, एवढं, किंवा आचार्यांनी, शंकराचार्यांनी 2दा पूर्ण भारत देश पायी फिरून त्यांनी लोकांचं मतपरिवर्तन केलं. समाजाला बदलायचं असेल तर लोकांना बदलायला पाहिजे. त्यांना काय फायदा झाला त्याच्यामध्ये? त्यांना काय प्राप्त झालं? काहीही नाही. माऊलींनी एवढं पसायदान आणलेलं, एवढी भावार्थ दीपिका सामान्य जनांसाठी गीतेवर केलं, भाष्य केलेले. कशासाठी एवढा वेळ, एवढी बुद्धी, एवढं मेहनत करून कशासाठी केलं हो? सर्वभूतहिते रताः. मग आता हा सिद्ध कसा झालेला आहे? हा ब्रह्म ज्ञान झालेला पुरुष कसा आहे? काम क्रोध वियुक्ताना यतीना यतचेतसाम अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मना. मग हा सिद्ध झालेला आता काम क्रोध उरलेच नाही आहेत. काम क्रोध वियुक्ताना, वि म्हणजे निघून गेले, विगताः, ज्याच्यातनं काम क्रोध निघून गेलेले आहेत, कामक्रोध रहित जो झालेला आहे, मग तो काय करतो? आणि हे कामक्रोध साधनेने जातात बरं का, जाणारच नाही असं नाही आहे. निदान आपल्याला सुद्धा हे जमू शकतं. सिद्धपुरुष तर वेगळेच, आम्ही अतिशय सामान्य आहोत, पण तरीसुद्धा हळूहळू साधनेने हे हळूहळू नष्ट होतात. त्यांचा कालावधी म्हणा, त्यांचा वेग म्हणा, त्यांची संख्या तरी कमी होते. 10 वेळा मला राग येत असेल, आता 4च वेळा येतो. 6 वेळा तरी मला तो राग आपल्याला आटोक्यात आणता येतो. मग त्याचा कालावधी पण हळूहळू, म्हणजे त्या दोन्ही इंटरव्हल असतो तेही वाढायला लागतं, वेग वाढायला लागतो, त्याची तीव्रता कमी व्हायला लागते. अशा गोष्टी घडत जातात. साधनेने हे शक्य आहे. मग हा इथे म्हटलेलं आहे यतीना यतचेतसाम. यतचेतसाम, मगाशी आपण यतात्मान पाहिलं तर आता यतचेतसाम म्हणजे चेतस म्हणजे बुद्धी आहे. ज्याने मन जिंकलं आहे असा साधक सतत दक्ष असतो, सावध असतो, तत्पर असतो, बुद्धी त्याची नियमित संयत असते. आणि मग त्याच्या हातनं, लक्षात घ्या एक गोष्ट नक्कीच लक्षात घेऊया, त्याच्या हातनं प्रमाद सहसा घडत नाहीत.
प्रमादरहित होतो. म्हणजेच जे कर्तव्य करायला पाहिजे तेवढंच तो करतो. नाही त्या ठिकाणी तो उगीच जात नाही काहीतरी करायला. प्रमाद याचा अर्थ तो आहे. आणि अगदी उपनिषदांमध्ये सुद्धा अप्रमत्त असं म्हटलेलं आहे. अप्रमत्त व्हायचं आहे म्हणजे प्रमादरहित व्हायचं आहे. आणि खरंच आहे, श्रुती सांगतात अप्रमत्तो भव किंवा प्रमाद मा कुर्यात, प्रमाद करूच नका असा यतचेतसा. आणि पुढे म्हटलेलं आहे वर्तते विदितात्मना. विदितात्मन, विदित आत्मना. विदित म्हणजे जाणणे आणि आत्मना म्हणजे आत्मज्ञ जो आहे. ब्रह्मस्वरूप हे माझं प्रत्यगात्म स्वरूप आहे हे जो निश्चितपणाने जाणतो. प्रत्यगात्म माझं जे माझ्यातलं जे ब्रह्म आहे तेच त्या मोठ्या ब्रह्माचा अंश आहे. हा प्रत्यगात्मा आणि तो परमात्मा एकरूपच आहेत. साखरेचं पोतं आणि त्याच्यातलीच वाटीभर साखर काढली तर कुठली जास्त गोड वाटते तुम्हाला? पोत्यातली साखर गोड आहे का वाटीतली साखर गोड आहे? अहो एकच आहे, तत्वतः ते एकच आहे. तसाच तो प्रत्यगात्मा आहे, तो परमात्म्याचा अंश आहे हे जो निश्चितपणाने जाणतो विदितात्मना. आणि अशा लोकांना ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या ही अद्वैताची दृष्टी प्राप्त होते. आणि मग होतं काय बघा, आता एक एक आपण पायरीने पोचतोय. कामक्रोध वियुक्ताना यतीना यतचेतसा. कामक्रोधामुळे काय होतं, ते विक्षेप निर्माण होतात. तेव्हा पहिल्यांदा साधकाने त्याच्यापासून आधी निवृत्त व्हायचे. कामक्रोध वियुक्ताना काढून टाकायचे, निवृत्त व्हायचे. मग काय करायचं, अंतःकरणाची शुद्धी प्राप्त होते. मळ निघून गेला की आपोआप शुद्धी होणारच ना. मलस्वरूप आहेत ते कामक्रोध आहेत, ते निघून गेले की शुद्धी होतेच होते. मग अशा शुद्ध अंतःकरणाने नित्य निरंतर त्या ध्यानाचा किंवा त्या समाधीचा अभ्यास करायचा आहे. शांत चित्तामध्ये आपोआप तो परमात्मा प्रवेश करतो. त्यामुळे मग निःसंशय यथार्थ सम्यक अशा ज्ञानाची प्राप्ती होते. बरं, प्राप्ती होऊन एकदा होऊन चालणार नाही आहे, त्याच्यामध्ये निष्ठा प्राप्त होईल. आणि मग या ज्ञाननिष्ठेतून निरतिशय अशा आनंदाची, शांतीची आणि मोक्षाची प्राप्ती होणार आहे. आता ही ज्ञाननिष्ठा जर का आम्हाला प्राप्त करायची असेल तर आवश्यक काहीतरी ध्यान साधना आणखीन करायला पाहिजे. हे तर झालं, आम्हाला आता कामक्रोध निघून गेले, अंतःकरणाची शुद्धी झाली, त्या ध्यानधारणेचा अभ्यास करायचा आहे, निष्ठा त्याच्यामध्ये प्राप्त करायची. हे सगळं करायचं असेल तर काहीतरी तर साधना करायलाच पाहिजे. आणि पुढचे आता हे 26 श्लोक झालेले आहेत आपले. 27, 28 आणि 29 श्लोकामध्ये या ध्यान साधनेचं फार सुंदर महत्त्व सांगितलं आहे. कशी करायची आहे? वस्तुतः पुढचा अध्याय जो आहे ना, म्हणजे 6वा अध्याय जो आत्मसंयम योग आहे, त्याच्यामध्ये हीच ध्यान साधना, समाधी म्हणजे काय आहे, आसनाची स्थिती कशी असावी, मनाची स्थिती कशी असावी, शरीर कुठल्या स्थितीमध्ये ठेवायचं, हे सगळं आपण पुढच्या अध्यायात बघणारच आहोत. पण बघा, गीतेतला एकही श्लोक व्यर्थ नाही आहे, उगीच नाही आहे. त्याची रचना अशी आहे की एकातून एक उलगडत जातं. आणि म्हणून या कर्मसन्यास योगाचे आपण हे 26 श्लोक पाहिल्यानंतर 27, 28 आणि 29 हे शेवटचे जे 3 श्लोक आहेत ते उपसंहाराचे तर आहेतच, पण उपसंहाराबरोबरच पुढच्या अध्यायाची ती प्रस्तावनासुद्धा आहे. आणि म्हणून आपण हे 3 श्लोकसुद्धा अतिशय सखोल जाऊन पाहणार आहोत. बघा आता काय म्हटलेलं आहे. एक श्लोक बघताना आपण त्याचा विचार करूया. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ. पुष्कळ वेळा हा श्लोक म्हटलेला आहे, पण कधीच मला अशी शंकाच आली नव्हती की बही आणि बाह्य याच्यामध्ये काय फरक आहे. आत्ता आली, आत्ता ही शंका आली आणि लगेच त्याचं उत्तरही मिळालं. आणि भगवद्गीतेचं हेच तर वैशिष्ट्य आहे. शंका यायलाच पाहिजेत, प्रश्न पडायलाच पाहिजे, आपल्याला काहीतरी निराकरण करून घेता आलं पाहिजे.
आत्ता पहिल्यांदा खरोखर सांगते, एवढी वर्ष मी गीता म्हणते, पण बहिर्बाह्यम, बहीचाही अर्थ बाहेर आहे आणि बाह्यचाही अर्थ बाहेरच आहे, हे दोन शब्द का वापरले असावेत असं मला कधीच वाटलं नव्हतं. आत्ता वाटलं आणि लगेच त्याचं उत्तर मिळालं आणि तेच आपल्यापर्यंत पोचवण्याचा एक अल्पसा प्रयत्न करते. बही म्हणजे बाहेर आणि बाह्य म्हणजे बाहेरचा. बघा ना, एक आणि पहिला याच्यामध्ये फरक आहे ना. म्हणजे ही गोष्ट जगात नंबर 1 आहे, नंबर 1 आहे असं आपण म्हणतो, आणि याचा प्रथम क्रमांक आला. इथे पहिला वेगळा आणि एक वेगळा. इथे सुद्धा बहिही म्हणजे बाहेर आणि बाह्य म्हणजे बाहेरचा. आणि काय म्हणलेलं आहे, स्पर्शान कृत्वा. स्पर्शान म्हणजे विषयांना. आपण आता हे ठरले आपलं, इंद्रिय आणि विषय यांचा संयोग होतो तेव्हा स्पर्श होतो, त्यांचा एकमेकांना स्पर्श होतो. आणि इथे म्हटलेलं आहे, इथे द्विवचन वापरले सगळ्याचं. प्राणापानौ समौ नासाभ्यंतरचारिणौ औ वापरले, आणि औ हे द्विवचन आहे. देवः देवौ देवाः प्रथमा, आपल्याला माहिती आहे औ आलं की द्विवचन आहे. आता द्विवचन का बरं वापरलं आहे? कारण दोन गोष्टी आहेत, प्राण आणि अपान. म्हटलंय ना, प्राण वेगळा आणि अपान वेगळेला आहे. नासाभ्यंतर चारणौ शब्द काय वापरलाय, नास अभ्यंतर, नासिका म्हणजे नाक, अभ्यंतर म्हणजे त्याच्या आतमधून, चारिणौ म्हणजे वाहणारे. प्राण आणि अपान हे नाकातून वाहत आहेत, वारे वाहत आहेत, हे वायू आहेत, वेगळे नाही आहेत, पण कार्यानुसार त्यांना नाव मिळालेलं आहे प्राण किंवा अपान. आणि नजर कुठे ठेवायचे, भ्रुवोह अंतरे, दोन भुवयांच्या मध्ये. बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रुवोह, भ्रुवोह अंतरे चक्षुः, चक्षु तिथे नजर ठेवायची. आता बघूया, थोडे अर्थ तर समजून घेतली, पण आता पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. म्हणजे मग आपल्याला आणखीन साधना करायला एक प्रकारचा उत्साह, एक ऊर्जा मिळणारे, चैतन्य मिळणारे आणि मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. बघा, आता खरी योग साधना कुठली आहे? खरी आहे अंतरंग योग साधना. पण एकदम अंतरंग योग साधना जमत नाही, एकदम निर्गुणाचा विचार जमत नाही, म्हणून सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं सांगून ठेवलेलं आहे. तशीच अंतरंग साधना हीच शेवटची पायरी आहे, पण एकदम ती करायला गेलो तर जमणार नाही. मग निदान बाहेरची तरी करूया, शरीराची तरी साधना करूया. म्हणून अंतरंग साधनेची पूर्वतयारी म्हणून बाहेरची बहिरंग साधना इथे सांगितलेली आहे. साधकांनी काय करायचे, पहिल्यांदा बाहेरचे विषय बाहेरच ठेवण्याचा अभ्यास करायचा आहे. विषय बाहेर आहेत, विषय अंतरंगात नाही आहेत, ते बाहेरचे विषय त्यांना उंबऱ्यावरच अडवायचे. उंबऱ्यापाशीच त्यांना सांगायचे नो एंट्री, इथे आत प्रवेश नाही आहे तुला. सांगता येईल? नाही हो, आम्हाला नाही सांगता येत. पण काही सिद्ध पुरुषांना, राष्ट्रयोगी श्री अरविंदांना हे जमलं होतं. केवळ 3 दिवसामध्ये विष्णू भास्कर लेले या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केवळ 3 दिवसामध्ये त्यांना मनाची निर्विचार अवस्था करता आली. कारण गुरुजींनी त्यांना सांगितलं की बाहेरच्या विचारांना आत प्रवेशच द्यायचा नाही, त्यांना बाहेरच ठेवायचे. हे त्यांना जमलं, आम्हाला कळतच नाही ते विषय कुठनं कसे प्रवेश करतात आमच्या अंतरंगामध्ये. पण कुणाला तरी जमलं आहे, आम्हाला का नाही जमणार? आम्हालाही तोच देह आहे, तेच मन आहे. संयम करायचं ठरवलं तर आम्हीही करू शकतो. आणि मग हे पहिल्यांदा काय करायचं, शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळे बाह्य विषय आहेत. शरीराच्या दृष्टीने जर का विचार केला तर हे सगळे बाहेरचे विषय आहेत. आणि कोणताही, लक्षात घेऊया, आता ही सगळी प्रक्रिया समजून घेतली ना तर निदान आपल्याला त्याचं थेरॉटिकल तरी ज्ञान होईल, शाब्दिक तरी ज्ञान होईल. आणि मग ते प्रत्यक्षात कसं आणायचं त्याला अर्थात वेगळे प्रयत्न करावेच लागतील. पण बघा, कोणताही विषय अंतरंगामध्ये जसाच्या तसा येत नाही, तर तो कसा येतो? इंद्रियामधून तो संवेदना रूपाने मनामध्ये अधिक ग्रहण केला जातो, त्यानुसार मग वृत्ती तयार होतात. म्हणजे बघा, एखादं
झाड पाहिलं मी, समजा आंब्याचं झाड पाहिलं. आंब्याचं झाड मी पाहिलं, तुम्ही पाहिलं, ह्यांनी पाहिलं, त्यांनी पाहिलं, तिने पाहिलं. त्या आंब्याच्या झाडावरनं प्रत्येकाच्या मनामध्ये वृत्ती वेगळ्या निर्माण झाल्या. कुणाला आपल्या मामाच्या गावचे आंब्याची झाडं आठवतील, कुणाला लहानपणी त्याच्यावर खेळलेल्या सूरपारंब्या आठवतील, कुणाला त्या आंब्याचे काय पदार्थ करावेत असं मनात येईल, कुणाला काय आणि कुणाला काय. कुणी त्या शेतीतला असेल तर ह्या झाडाला कुठलं खत घातलं असेल असंही कदाचित मनात येईल. म्हणजे वृक्ष एकच पण वृत्ती वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या मध्ये. कुणी पर्वती, समजा अगदी पर्वतीवर आपण गेलो, कुणाला अगदी त्या पेशव्यांचं ते संग्रहालय तिथे पाहावंसं वाटेल, कुणाला शंकराचं दर्शन घ्यावंसं वाटेल, कुणाला सगळ्या त्या पर्वतीवरनं परिसर न्याहाळा असं वाटेल, कुणाला हायकिंग ट्रेकिंगची प्रॅक्टिस करता येईल. एकच पर्वत आहे पण वृत्ती वेगळ्या आहेत. एकच झाड आहे, एकच व्यक्ती आहे, वृत्ती वेगळ्या आहेत. बघा ना, व्यवहारात सुद्धा एखादी व्यक्ती एखाद्याला खूप आवडते, खूप प्रिय वाटते, पण दुसऱ्याला अजिबात त्याच्याशी व्यवहारसुद्धा करावासा वाटत नाही. म्हणजे विषय तसेच असतात, वृत्ती मात्र प्रत्येकाच्या विचारानुसार वृत्ती तयार होतात. त्यामुळे बघा, एखादं गाणं, बरं का, अगदी एखादं गाणं जरी ऐकलं, तर हे आपण डोळ्यांनी पाहण्याचं वृक्ष आणि पर्वत पाहिलं, पण असं जाता जाता एखादं गाणं कानावर पडलं, रेडिओवर लागलं आहे किंवा कुणाच्या ते कुणी म्हटलं गाणं, तर माझ्या वृत्ती एकदम जातात कॉलेजमधल्या दिवसामध्ये. सायकलवरनं जाताना आम्ही कशी गाणी म्हणायचो मनात आलं. कुणाला कॅन्टीनमधले दिवस आठवतील, कुणाला आजोळचं एकदम आठवेल, कुणाला काय. प्रत्येकच विषय पण वृत्ती भिन्न आहेत. एकाच विषयातून माझ्या अंतरंगामध्ये जे तरंग होतील ते तुमच्या नाही होणार. अशा प्रत्येक वृत्ती आहेत. म्हणजे गंधाच्या सुद्धा आहेत बरं का. पारिजातकाचं झाड पाहिलं, श्रावण महिन्यात पारिजातकाचा सडा पडलेला असतो. आमच्या वाड्यामध्ये पारिजातकाचं झाड होतं आणि आम्ही ते गदा हलवून त्याचा सडा पडला की इतका आनंद व्हायचा. मग ती दुरडीभर फुलं गोळा करायची, कुणाला तरी काकूंना एखाद्या ज्या लक्ष वगैरे वाहत असतील त्यांना नेऊन द्यायची. म्हणजे पारिजातक म्हटलं की ह्या सगळ्या आठवणी येतात. सोनचाफा म्हटलं की आठवणी वेगळ्या, बकुळीचा सुगंध म्हटला की आठवणी वेगळ्या. म्हणजे फुलं तीच असतात, गंध तोच असतो, गीत तेच असतं, दृश्य तेच असतं, पण आमच्या वृत्ती मात्र भिन्न भिन्न असतात. पण आता काय करायचे, बाहेरचे विषय बाहेरच ठेवले की वृत्तीच निर्माण होणार नाहीत आणि मग विषयांचं चिंतनही होणार नाही. आणि त्याच्याबरोबर मग शरीरसुद्धा स्थिर राहायला आधी प्रयत्न करायचा. मन स्थिर करणं तर पुढची गोष्ट आहे, आधी शरीराला तरी स्थिर करूया. कबीरजी तर आमचे फारच छान सांगतात हो बरं का. मन स्थिर करणं अवघड आहे नाही का. मन हे चंचल आहे. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. मन चंचल आहे, त्याला पकडता येत नाही, सगळं मान्य. पण शरीर त्या मानाने तुम्ही एका जागी बसवू तरी शकता ना शरीराला. कबीरजी म्हणतात, मन जाता है तो जाने दे. मनाला जिकडे जायचे तिकडे जाऊ दे. मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. नहीं खींची कमान तो कैसे छूटेगा तीर. अरे धनुष्य जर का ओढलंच नाही तर तो तीर, तो बाण जाणार कसा. तसंच शरीराला तरी स्थिर ठेव. मनाला नाही येत, ठीक आहे, मान्य आहे, मन नाही स्थिर होत, पण शरीराला तरी स्थिर करण्याचा सराव करायला पाहिजे. आणि आपण हे लक्षातच घ्यायचे, आपल्याला शरीराने सुद्धा एका जागी फार वेळ बसता येत नाही. अध्यात्माचा अभ्यास करण्यापूर्वी शरीर एका जागी स्थिर बसण्याचा सराव करायलाच हवा. कमीत कमी अर्धा तास एका ठिकाणी खुर्चीवर असेल, आसनावर असेल, देवापुढे असेल, कुठेतरी तुम्हाला अर्धा तास स्थिर नुसतं बसता यायला पाहिजे. जप जाप्य धारणा ध्यान पुढची गोष्ट आहे, पण निदान बसायला तरी शिकूया. आणि मग काय करायचे, बसल्यानंतर डोळ्याची जी दृष्टी आहे ना, ती दोन भुवयामध्ये एकत्र आणून एकाग्र करायची, स्थिर करायचे. आणि अशा गोष्टीमुळे म्हणजे शरीरावर मन आणि मनावर शरीर अवलंबून आहे. मग शरीराची ही दृष्टी तरी एकाग्र करते, ती एकाग्र झाल्यावर मन एकाग्र होऊ शकतं. आणि मग काय करायचं, त्या नाकातून जो प्राण आणि अपान वायू जे वाहत आहेत त्यांच्यावर संयमन करायचं आहे. अपान प्राण आणि अपान आहे, श्वास आणि उच्छ्वास संथ करून
तो सम करायचा प्रयत्न करायचा आहे. नासा प्राणापानौ समौ कृत्वा सम करायचे आहेत. कुठले? नासाभ्यंतरचारिणौ, नाकातून वाहणारे जे प्राण आणि अपान आहेत त्यांना सम करण्याचा, संथ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण रागावलो, क्रोधित झालो किंवा काम वासना वाढली तर श्वास भरभर होतो. तो संथ करायचा आहे. अतिशय स्लो शांतपणाने शॅलो ब्रीदिंग करायला शिकायचे. आणि मग एवढं जरी केलं तरी मन विषय वृत्तीरहित होतं. विषय आणि त्या वृत्ती कमी कमी, ते तरंगच आहेत ना. सरोवरात आपण खड्यामागे खडे टाकत राहिलो तर सारखे तरंग येतील. तरंग वाढले की त्याच्या लाटा होतील. पण खडेच टाकले नाहीत, वृत्तीच उठल्या नाहीत तर तरंगही उठणार नाहीत. आणि मग अशा वेळेला मन अंतर्मुख होतं आणि मग ते मन ध्यान साधनेला पूरक ठरतं. सहजासहजी ध्यान लागणार नाही, पण असं मन जर का आधी तयार केलं तर ध्यान साधनेला ते पूरक ठरतं. त्याच्यामुळे ती ध्यान साधना शक्य होते. आणि म्हणून याच्यासाठीच सांगितलं आहे, ध्यानापूर्वी प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. आणि प्राणायामामुळे एक प्रकारची शांतता, एक प्रकारची निश्चलता, एक प्रकारची समाधानी वृत्ती निश्चितपणाने वाढायला मदत होते. आणि म्हणून प्राणायाम नक्की करायचं आहे. आधी शरीराने स्थिर बसायचे, प्राणायाम करायचे, दृष्टी एकाग्र करायची, मग मन एकाग्र होईल. आणि मन एकाग्र झालं की काही क्षण तरी ते निर्विचार अवस्थेमध्ये राहू शकतं, असंही म्हटलेलं आहे. असा हा 27वा श्लोक होता. पुढे काय म्हणतायत भगवंत? काय म्हणतायत? यतेंद्रिय मनोबुद्धिर्मुनी मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो यस् सदा मुक्त एव सः. यत इंद्रिय मनोबुद्धी. यत, आता यत शब्द ओळखीचा झाला आपला. यतात्मानः वगैरे आपण पाहिले, किंवा यतीना यतचेतसाम आपण पाहिले. आता यत काय करायचे? इंद्रिय, मन आणि बुद्धी ही यत करायचे, म्हणजे संयत करायचे, संयम पाहिजे. मुनिर्मोक्षपरायणः. आता ही सगळी संयत केली. इंद्रियांच्या व्यापारापासून म्हणजे काय करायचं? इंद्रिय संयत करायची म्हणजे काय? त्यांचे जे व्यवहार आहेत, डोळ्यांचं व्यवहार आहे, डोळ्यांचा विषय आहे पाहणं, कानाचं ऐकणं, नाकाचा गंध घेणं, या त्या व्यापारापासनं त्यांना थोडं दूर ठेवायचे. आणि कुठे ठेवायचे? स्वगोलकामध्ये. लक्षात घेऊया, नवीन नवीन शब्द आपल्याला कानावर पडत आहेत. स्वगोलकामध्ये. डोळे इथे आहेत, पण ह्या डोळ्यांना दृष्टी नाही आहे. ह्या डोळ्या, त्याचं एक सेंटर आहे. डोळे इथे असले तरी दृष्टी आत असते. व्हिजन वेगळी आणि डोळे वेगळी. कान जरी इथे दिसले, पण कान फक्त कुड्या घालण्यापुरते कान नाही आहे. हे श्रवणाचं एक केंद्र आहे, एक सेंटर आहे. मग त्या इंद्रियांना त्यांच्या सेंटरमध्ये, त्या स्वगोलकामध्ये स्थिर ठेवण्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय होतं? त्यांची वखवक कमी होते. सारखं डोळ्याला वाटतं आणखीन काहीतरी पाहावं, सिनेमा पाहावा, इकडे जावं, ते जावं, हे इकडे काय चाललंय. डोळ्यांना पाहण्याची इतकी आवड आहे, इतकी वखवक आहे की पाहिलं नाही तर चैन पडत नाही. कानाला काहीतरी ऐकायचं, शांतपणा आपल्याला मानवतच नाही. एकांतवासामध्ये शब्दच कानावर पडला नाही तर अस्वस्थ व्हायला होतं. जयासी एकांत मानवला अवघ्या आधी कळे त्याला, असं समर्थ सांगतात. त्यामुळे या गोलकामध्ये त्यांना स्थिर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची वखवक, त्यांची व्याकुळता, त्यांची आसक्ती, त्यांची ओढ हळूहळू कमी होते. आणि मग ती कमी झाली की मनाचं भरकटणं कमी होतं. इंद्रिय ताब्यात आली, त्यांचं धावणं इकडचं तिकडचं कमी झालं की मनसुद्धा, मनाचं भरकटणं कमी होतं. खरंच आहे. एका गीतामध्ये हेच सांगितलं आहे. मनाला विनंती केली आहे, मना सांगना तुझे धावणे अन मला वेदना. त्यामुळे मनाला स्थिर करायचा प्रयत्न करायचा आहे. मनाचं भरकटणं थांबलं तर मग काय होतं? त्याच्यातनं आणखीन पुढची स्थिती काय प्राप्त होणार आहे? त्यामुळे सावधानता येते, ॲलर्टनेस येतो, आतली आंतरिक जाणीव वाढते आणि सावधानता वाढते. बुद्धीमध्ये बघा, आता इंद्रिय झाली,
मन झालं. आता बुद्धी, यतेंद्रिय मनोबुद्धी म्हटलेलं ना. बुद्धीमध्ये अनेक विषयांचे संस्कार आहेत आणि वासना आहेत. त्या कशा आहेत? त्या बीज रूपाने साठवलेल्या असतात आणि त्याला म्हटलेलं आहे कषाय. एक एक शब्द आपण नवीन पाहतोय. कषाय. वस्तुतः कषायचा अर्थ आहे काढा, अर्क. पण मग बीजामध्ये सुद्धा त्या सगळ्या वृक्षाचा अर्कच असतो की. एक बी पेरली की त्याच्यातनं वृक्ष तयार होतो. मग इथे सुद्धा या संस्कार आणि वासना बीज रूपाने साठवलेले असतात. त्यांना कषाय म्हटलेलं आहे. किंवा कषाय म्हणजे आणखीन एक, आपण कधी कधी ब्लँक होतो बघा. आजूबाजूला पुष्कळ गप्पा चाललेल्या आहेत, मैत्रिणी आहेत, अगदी नातेवाईक आहेत, अमके तमके सगळं चाललेलं आहे आणि सगळे गप्पा मारतायत, काहीतरी हास्य विनोद चालले, पण मला क्षणभर कळतच नाही. मी एकदम ब्लँक होऊन जाते आणि म्हणते की अहो काय झालं, मला कळलं नाही, मला लक्ष नव्हतं. याला म्हटलेलं आहे सुन्नावस्था. सुन्न होतो आपण कधी कधी आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा रागद्वेष नाहीत, ध्यानही लागत नाही, काहीच होत नाही, पण ती सुन्नावस्था आहे. त्याला कषाय म्हटलेलं आहे. आणि आमचे यतीनारायणानंद सरस्वती तर फार सुंदर म्हणतात, कषाय तैसे लय विक्षेप ही रसास्वादना रसास्वादवाना बाधो विघ्नरहित हे चित्त सुखाने तव पद शांती आस्वादो. प्रसन्न हो उनी भाष्यकार गुरु ज्ञान दृष्टीचे हो दाते. महापुरुष हो बोला बोला तथास्तु 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 ते. हे जे आमच्या मनामध्ये अडथळे येतात ना, ते कशामुळे येतात? हेच आहे कषाय, लय, विक्षेप, रसास्वाद. हे सगळे योगाभ्यासातले अडथळे आहेत आणि ते दूर करून मन अंतर्मुख व्हायला पाहिजे. अर्थातच त्याच्यासाठी सद्गुरूंची कृपा पाहिजे. आणि म्हणून म्हणलेले प्रसन्न होऊनी भाष्यकार गुरु ज्ञानदृष्टीचे हो दाते. महापुरुष हो बोला बोला तथास्तु 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 ते. आता हे सगळं समजा जमलं, इंद्रिय मन बुद्धी यांच्यावर नियंत्रण ठेवलं आणि बाकी सगळ्या गोष्टी ते स्थिर दृष्टी केली, मन एकाग्र झालं, मग काय होतं? विगतेच्छा भयक्रोधो. या ध्यानामध्ये अनुभूती साक्षात्कार व्हावा अशी इच्छा सुद्धा नको. विगत इच्छा, विगत विशेषत्वाने निघूनच जायला पाहिजे. नाही तर लोक खूप वेळा मलाही विचारतात की अहो आम्ही इतकी वर्ष ध्यान करतोय, अजून आम्हाला काही साक्षात्कार वगैरे झाला नाही. ही इच्छा सुद्धा नको, काहीच नको. तो बघेल ना, त्याला माहिती आहे की तुमची किती साधना झाली आहे, तुमचा अभ्यास किती झाला आहे, तो बघतो. त्याला जेव्हा दर्शन द्यायचं आहे तेव्हा तो देईलही. किंवा कोणी सांगतं की आम्हाला निळी ज्योत दिसली, आम्हाला कुठला आवाज ऐकायला आला, कुणाला घंटानाद ऐकायला आला, कुणाला मुरलीचा रव ऐकायला लागला, कुणाला पिवळा प्रकाश दिसला. असं कुणीही काही सांगितलं तरी तुम्हाला तसंच दर्शन होईल असं नाही. त्यामुळे कुठलीही इच्छाही मनात नको, कशाची भीती पण नको. विगते इच्छा भयक्रोधो. इच्छा नको, भय नको आणि क्रोधही नको. किंवा सिद्धिप्राप्तीसुद्धा नको. काहीतरी चमत्कार करतात लोक, याच्यातनं हातातून काय धूर काढणं किंवा काय कापूर हातावर जाळणं, असं काहीतरी करतात. हळद कुंकू काढणं, असल्या सिद्धीसुद्धा नको. सिद्धी नको, इच्छा नको, भीती नको आणि क्रोध नको, काहीच नको. संकल्पसुद्धा नको. काही मला हे प्राप्त व्हावं असं सुद्धा म्हणू नका. भयसुद्धा नको. कारण भय कुणापासून असतं तर द्वैतात्वयी भयम असते. आपल्यापेक्षा जी भिन्न वस्तू आहे त्याच्यापासून भीती वाटते. मी वेगळी आणि चोर वेगळा म्हणून मला चोराची भीती वाटते. पण जेव्हा ब्रह्मस्वरूप होईल तेव्हा चोरही ब्रह्मच आहे हे कळेल, सापही ब्रह्मच आहे, विंचूही ब्रह्मच आहे, वाघही ब्रह्मच आहे हे कळेल, तेव्हा भीती राहत नाही. विगतेच्छा भयक्रोधो. आणि क्रोध केव्हा होतो? इच्छापूर्ती झाली नाही की लगेच आम्हाला क्रोध येतो, बेभान होतो, वाटेल ते बोलतो. अशा वेळेला परिणामांची जाणीवसुद्धा उरत नाही, मनाचा तोल जातो आणि मग कधी कधी हातून हिंसात्मक क्रोध अशी वाईट कर्म विध्वंसक कामाला सुद्धा लोक प्रवृत्त होतात. म्हणून या सगळ्या तिन्ही गोष्टी गेल्याच पाहिजेत. इच्छा नको, भय नको आणि क्रोध नको. मग असा साधक काय होतो? मोक्षपरायण. विगतेच्छा भयक्रोधो. मग तो कसा होतो? मोक्षपरायण.
आता हा शब्दसुद्धा अतिशय आशयगर्भ आहे. परायण शब्द वापरतो आपण, परायण. अयन म्हणजे मुक्काम, अयन म्हणजे ठिकाण. पर अयन सगळ्यात श्रेष्ठ अयन काय आहे, त्याला परायण म्हटलेलं आहे. आता ह्याच्यासाठी मोक्षपरायण, हा मोक्ष हेच अल्टिमेट डेस्टिनेशन आहे. मोक्ष हेच आश्रयस्थान ज्याचं आहे, तीच साधकाची अत्युत्कृष्ट अशी गती आहे. आणि म्हणून मुनीर मोक्षपरायण असं म्हटलेलं आहे. आणि ती प्राप्त करण्यासाठी, ती स्थिती प्राप्त करण्यासाठी ज्याचं मन अतिशय व्याकुळ झालं आहे, त्याच्यासाठी जो प्रयत्नशील आहे, त्याचाच मग ध्यास लागतो. तेव्हा मग इतर सगळे विषय आपोआप गळून पडतात, तुच्छ वाटतात. आणि हीच आहे विरक्तावस्था, अनासक्त स्थिती आहे. आणि शब्द काय वापरला आहे, मुनीर मोक्षपरायण. मुनीचा अर्थ आपण मागे पाहिलेला आहे, पण तरी बघूया. मुनी म्हणजे मननशील, जो तन्मय झाला आहे, जो तल्लीन झाला आहे, तोच त्याचा स्वभाव बनलेला आहे. असा मुनी आपोआपच कमी बोलतो. बोलण्यासारखं काही नाहीच आहे, पण ते शब्द ब्रह्माच्याही पलीकडे आहे. त्यामुळे इथे बोलण्याची उर्मीसुद्धा येत नाही आणि बोलण्याची इच्छासुद्धा राहत नाही. अशा वेळेला ती जीवनमुक्तावस्था प्राप्त होते. मग असा जो योगाभ्यास करणार आहे, आता हे सगळे आपण पाहिले, स्पर्शान कृत्वा आणि हे 2 श्लोक जे पाहिले, अशा त्या योगाभ्यासी महापुरुषाला फळ तरी काय प्राप्त होतं. अगदी शेवटचा श्लोक उपसंहाराचा आहे, तो बघूया. भोक्तारे यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाय ज्ञात्वा माम शांती मृच्छती. आता बघा कशाची प्राप्ती होते, ज्ञात्वा माम शांती मृच्छती. या शांतीपर्यंत तो जातो, शांती प्राप्त त्याला होते. कसं आहे आता परमेश्वर, आता शांती प्राप्त कुठे होणार, परमात्म्यापाशी शांतीचं स्वरूप आहे. ज्या परमेश्वराचं ध्यान करायचं त्याचं आता रूप स्पष्ट करतायत. आपण पाहिलं होतं अस्ति भाती प्रिय आणि नाम आणि रूप. आता त्याचं रूप आता स्पष्ट करतायत. परमेश्वर कसा आहे, परमात्मा कसा आहे, भोक्तारै यज्ञ तपसाम, भोगताय. कशाचा भोगताय, यज्ञ आणि तप यांचा तो भोगताय. अहो तुम्ही मागे म्हणालात ना, तो काही कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही. मग काय म्हणताय भोगताय, बघूया ना. तो स्वतः काहीच करतही नाही आणि भोगतही नाही, पण तरी इथे म्हणले तो भोगता आहे. कशाचा आहे, यज्ञ आणि तपाचा. यज्ञ म्हणजे कुठले यज्ञ आहेत, श्रौत यज्ञ आहे, स्मार्त यज्ञ आहेत, ज्याच्यामध्ये यजमान आहुती देतात कर्तृरूपाने. कर्ता कोण आहे यज्ञाचा, तर मुख्य यजमान आहे. यजमान जशी आहुती देतात त्याप्रमाणे देवता त्यांना भोक्तृरूपाने त्याचा स्वीकार करतात. समजा पर्जन्य यज्ञ केला, वरुण देवतेला आवाहन केले, तुम्ही हवीर द्रव्य दिलं की वरुण देवता ते ग्रहण करते. तुम्ही देणारे आणि ते ग्रहण करणारे. कर्तृरूपाने यजमान आहे आणि भोक्तृरूपाने देवता आहेत. इथे यजमान काय आणि देवता काय, दोन्ही सोपाधिक आहेत. उपाधी आहे, त्यांना प्राप्त झालेली उपाधी आहे. परंतु देवताचं आत्मस्वरूप तरी काय आहे, तो परमेश्वर आहे, तो परमात्मा आहे. आणि म्हणून तोच यज्ञाचं फळ उपभोगतो असं म्हटलंय. खरा तो काहीही करत नाही बरं का, पण इथे भोगतारे यज्ञ तपस आहे. कारण वरुण देवतेमध्ये पर्जन्य देवता, अग्निदेवता किंवा कुठलीही देवता असेल तरी त्याचं स्वरूप तेच आहे. शेवटी तोच आहे परमात्मा सगळ्याच्या मध्ये चैतन्य रूपाने. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे तो उपभोगतो असं मानलेलं आहे. तोच कसा आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे. सर्व लोक महेश्वरम, काय शब्द आहे, सर्व लोक. तो काय करतो, तो सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे. ती सगळ्यात परमोच्च अशी अवस्था आहे. आणि ज्यामध्ये तो द्वैत प्रपंच विरून जातो, तीच अवस्था कशी आहे, अभेद आहे, अद्वैत अशी अवस्था आहे. आता तो सर्व लोक महेश्वरम म्हणजे काय बघूया आपण. आता सुहृदम सर्वभूतानाम हेही बघणार आहोत, पण आधी सर्व लोक, आधी लोक महेश्वर म्हणजे काय बघूया. स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत सगळे लोक आहेत, सप्त लोक आहेत. ओम भूहू भुवः जनः तपः सत्यम वगैरे असे सगळे सप्त लोक आहेत. आणि जगत कारण असणारी ही माया म्हणजे सगळी प्रकृती आहे. सगळ्या लोकांमध्ये ही प्रकृती आहे, पण तिचा स्वामी कोण आहे, तिचा अधिपती कोण आहे,
तिचा नियामक, तिला चालवणारा कोण आहे? तो परमेश्वर आहे. आणि जीव आणि परमेश्वर याच्यामध्ये उपाधिजन्य भेद आहेत, पण तत्वतः एकच आहे. H2O, पाण्याचं फॉर्म्युला काय आहे, सूत्र काय आहे? H2O. मग ते कुठलंही पाणी असू दे, नदीचं असू दे, सरोवरातलं असू दे, तुमच्या नळाचं असू दे, पिपात भरलेलं असू दे, बाटलीतलं असू दे, पेल्यातलं असू दे, पाणी H2Oच आहे. तसाच तत्वतः तो आणि मी एकच आहे. जीव आणि परमेश्वर याच्यामध्ये तत्वतः एकच तत्व आहे. पण मग ह्या सगळ्या लोकांचा महेश्वर स्वामी कोण आहे? तर तोच आहे. आपल्याला काय करायचं? या उपाधीचा जर का आम्ही त्याग केला, आम्ही ज्या देहाची उपाधी फार मानतोय किंवा मिरवतोय, या उपाधीचा त्याग केला तर आम्हीच आत्मस्वरूप आहोत. त्याचंच आत्मदर्शन घडणार आहे आणि मग तो ब्रह्मज्ञानी ब्रह्मस्वरूप होणार आहे. पण आता ह्याच्यामध्ये अडचण काय? सुहृद कुणाला म्हटले बघूयात. हां, सुहृद आधी तो सर्वोत्कृष्ट आहे. सर्व लोक महेश्वरम असंही म्हटलेलं आहे त्याला. आता त्याला भूमा पण एक नाव आहे बरं का. त्याचा व्याख्या थोडीशी बघूया. यत्र अन्यत न पश्यति, अन्यत न शृणोति, अन्यत न विजानाति सा भूमा इति. जिथे दुसरं काहीच नाही आहे, दुसरं कोणी पाहणारं नाही आहे, दुसरं कोणी ऐकणारं नाही आहे, दुसरं कोणी समजून घेणारं नाही आहे, म्हणजे ज्या स्वरूपामध्ये आत्मस्वरूपापेक्षा भिन्न असं काहीही नाही, असं जे तत्व आहे तिथेच फक्त एकत्वाची अनुभूती येते. आणि मग म्हणून त्याला भूतमात्राचा सुहृद म्हटलेलं आहे. सुहृद. आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये. आणि सुहृद कुणाला म्हणतात हो खरं? सुहृदचा अर्थ आपल्याला एक मित्र एवढा माहिती आहे, पण साधा मित्र नाही आहे तो. कोणत्याही प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता जो निस्वार्थ आणि निरपेक्षपणे उपकार करतो त्याला सुहृद म्हटलेलं आहे. परमेश्वर आपला सुहृद आहे, आहे ना. पण परमेश्वर तर सगळ्यांच्या अंतःकरणात राहतोय. हृदय सर्वस्य विष्ठितम, सगळ्यांच्या हृदयात तोच आहे. बरं, सगळ्यांचे वर कृपा करणार आहे. आपलं हित काय हे आपल्यापेक्षा त्याला बरोबर कळत असतं. त्यामुळे तो सगळ्यांवर कृपा करतो, आशीर्वाद देतो. मात्र ते समजून घेण्यासाठी आमच्याकडे ती दृष्टी नाही आहे. आमचे डोळे उघडे हवे, आमचं मन संवेदनशील हवं, श्रद्धाळू हवं. त्याला पाहण्याची आमच्याकडे दृष्टी असेल तर तो सुहृद आहेच आहे. असा सुहृद. आणि म्हणून म्हणलेलं आहे सुहृदम सर्व भूताना. फक्त तुमचा किंवा माझा नाही अहो, सगळ्या भूतमात्रांचा तो सुहृद आहे. त्याला जर का जाणलं, ज्ञात्वा माम, भगवंत म्हणतात मला तुम्ही जाणलं तर काय होणार आहे? शांती मृच्छती, त्या निरतिशय ब्राह्मी स्थितीची, त्या ब्रह्मशांतीचा अनुभव येणार आहे असं भगवंताने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. याच्यावर आपण श्रद्धा ठेवूया. त्या दृष्टीने एक एक शब्द इतका मौलिक आहे ना, इतका मौलिक आहे. ध्यान साधना करण्यासाठी सुद्धा प्रत्येक शब्द ह्याच्यातला जर का आपण शब्दशः त्याचा अर्थ घेतला, तत्वतः घेतला आणि शिवाय बिटवीन द लाईन्स केला, त्याच्यातला गुह्यार्थसुद्धा समजून घेतला, त्याप्रमाणे जर का आपलं आचरण ठेवलं तर का नाही होणार आपल्याला त्या निरतिशय ब्राह्मी स्थितीचा अनुभव? का नाही येणार? निश्चितच येईल. आणि म्हणून कर्मसन्यास योग याच्या माध्यमातून आपण कर्म तर करायचे, उत्तम कर्म करायचे, फळाचा संन्यास म्हणजे फळाविषयी अनासक्ती पाहिजे, फळाविषयी संन्यास घ्यायचा आहे, बाकी कर्माचा संन्यास घ्यायचा नाही आहे. असं करूया. आणि पुढच्या अध्यायामध्ये आत्मसंयम योगामध्ये तर फारच म्हणजे आपल्या प्रापंचिकांसाठी उत्तम मार्गदर्शन आहे. खावं कसं, बसावं कसं, श्वास कसा घ्यावा, स्थान कुठलं असावं, आसनाची बैठक कशी असावी, हे सगळं पुढच्या अध्यायात सांगितलं आहे. त्याचाही विचार आपण पुढच्या म्हणजे 42व्या भागात करणार आहोत. आजचा हा 41वा भाग आज आपण इथेच समारोप करत आहोत. आज इथे थांबूया. योगेश्वराकडे प्रार्थना करूया की आम्हाला तशी बुद्धी दे, आम्हाला तसं संयम करण्याची सामर्थ्य दे आणि तूच आमच्या हृदयात आहेस तसाच निरंतर राहा. आम्हाला मार्गदर्शन कर, आमच्या कृपेचा वर्षाव कर, आम्हाला तुझे आशीर्वाद लाभू देत अशी प्रार्थना करूया. आणि सगळ्याच भूतमात्रांविषयी हित चिंतूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.